फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. आज दादांचा फोटो पाहिला आणि कितीतरी वर्षांना इतके मनमोकळेपणाने ते हसतायत असं मला वाटतंय. दादा आणि शरद पवार साहेब यांची घट्ट मैत्री मी लहानपणी अनुभवली आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं घट्ट जमिनीवरती पाय रोवून राहायचं आणि आपल्याला हवे तसेच बदल घडवून आणायचे, हे फक्त शरद पवार साहेबांकडूनच शिकलं पाहिजे. आज त्यांना जिवलग मित्रांची गरज असताना ज्या पद्धतीने दादांनी मैत्रीचा हात पुढे केलाय ते बघून एक अकलूजची लेक म्हणून मला खरंच दादांचा मनापासून अभिमान वाटला. बहिणाबाईंनी कवितेत सांगितल्याप्रमाणे मला सुद्धा खूप मोकळं वाटतंय आणि मला सुद्धा माहेरची ओढ लागलेली आहे. मला असं वाटतंय की जो विजयाचा झंझावात सुरू झालाय हा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे. नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये हातामध्ये आपण मशाल पेटवलेली आहे आणि हीच धगधगती मशाल घेऊन माड्यामध्ये जाऊन आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची आहे. आणि येणारा काळ हा नक्कीच विजय घेऊन येणार आहे हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं.